नमस्कार. आज पाहूया एकाच घटनेकडे दोन लोक अगदी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून का पाहतात. याचं अचूक उत्तर शोधण्यासाठी माहिती स्रोतातील प्रश्न क्रमांक 5चा थेट संदर्भ घेऊया. परसेप्शन किंवा आकलन म्हणजे नेमकं काय? तर सभोवतालच्या घटनांचा आपण कसा अर्थ लावतो ती प्रक्रिया. ही संपूर्ण प्रक्रिया 3 मुख्य गोष्टींवर अवलंबून असते: पाहणारा, उद्दिष्ट आणि आजूबाजूची परिस्थिती. सुरुवात करूया पाहणाऱ्या व्यक्तीपासून. ह्या त्या व्यक्तीचे स्वतःचे अंतर्गत आणि मानसिक विचार महत्वाचे असतात. हा दृष्टिकोन प्रामुख्याने वैयक्तिक स्वभाव, मूळ हेतू आणि सध्याच्या आवडीनिवडी यांवर ठरत असतो. जुने अनुभव आणि भविष्यातील अपेक्षाही यात येतात. थोडक्यात, जशी सवय तसाच दृष्टिकोन बनतो. आता या अंतर्गत दृष्टिकोनाची तुलना थेट उद्दिष्टाच्या किंवा टार्गेटच्या बाह्य वैशिष्ट्यांशी करून बघूया. टार्गेट म्हणजे अशी कोणतीही बाह्य वस्तू किंवा घटना जिच्याकडे लक्ष वेधलं जातं. स्रोतानुसार यात नाविन्य खूप महत्वाचं आहे. कोणतीही नवीन गोष्ट लगेचच लक्ष वेधून घेते. टार्गेटची हालचाल, मोठा आवाज किंवा आकार ही वैशिष्ट्ये सुद्धा पटकन उठून दिसतात. एवढंच नाही तर टार्गेटची पार्श्वभूमी आणि त्याचं अंतर यामुळेही आकलन पूर्णपणे बदलू शकतं. शेवटी तिसऱ्या मुख्य स्तंभाकडे वळूया: परिस्थिती किंवा आजूबाजूचं विस्तृत पर्यावरण आणि संदर्भ. वेळ, कामाचं ठिकाण किंवा सामाजिक परिस्थितीनुसार एकाच गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन एकदम वेगळा असू शकतो. थोडक्यात, मानवी आकलन ही एक अत्यंत गतिमान प्रक्रिया आहे, जिथे हे सर्व घटक एकत्र काम करतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, आज जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन यापैकी नक्की कोणत्या स्तंभावर सर्वात जास्त अवलंबून आहे?